दिनांक 22/1/2024 रोजी रात्री 9:30 ते दिनांक 23/1/2024 सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुरुचार्य सुगंधालय अगरबत्ती पेठे शाळेच्या मागे नाशिक या ठिकाणी अज्ञात आरोपितांनी फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उचकून त्यांच्या दुकानातून रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला होता। म्हणून त्यावरून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी मार्गदर्शन केलं होतं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चं पथक यांनी सुरू करून घटनास्थळावरील तसंच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। तसंच दिनांक 25/1/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस हवालदार रमेश कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सीसीटीव्ही फुटेजमधील चोरी करणारे दोन्ही इसम हे सिद्धेश्वर मंदिराजवळ घारपुरे घाट इथे येणार असल्याची माहिती मिळाली। सदरची बातमी पोलीस हवालदार रमेश कोळी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत पांडव, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस हवालदार धनंजय शिंदे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राजेश राठोड अशांनी सिद्धेश्वर मंदिराजवळ घारपुरे घाट नाशिक इथं सदर इस्मांना शिताफीनं पकडून ताब्यात घेतलंय। तसंच त्यांचं नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव विशाल संजय कंग वय 23 वर्ष राहणार खालचे चुंचाळे जिल्हा नाशिक, दीपक श्याम वाघारे वय 23 वर्ष राहणार गंगापूर गाव असं सांगितलंय। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सदर आरोपितांच्या अंगझडतीत फिर्यादी यांचे चोरी गेलेले 13,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन हे जप्त करण्यात आले। सदर आरोपितांना मुद्देमालासह सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात पुढील कारवाई कामी देण्यात आले। सदर गुन्ह्यातील आरोपीपैकी विशाल संजय कंग याच्यावर यापूर्वी सातपूर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत पांडव, पोलीस हवालदार रमेश कोळी, धनंजय शिंदे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राजेश राठोड अशांनी पार पाडली।